हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक नवीन चॅप्टर शिकणार आहोत ज्याचं नाव आहे वर्ब्स. कोणी सांगू शकता मला वर्ब्स म्हणजे काय? व्हॉट आर वर्ब्स? बुकिश डेफिनेशननी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कुठेही लिहिलेलं दिसेल की कुठल्याही ऍक्शनला आपण वर्ब्स म्हणतो. कुठल्याही ऍक्शनला आपण वर्ब्स म्हणतो. क्रिया लहानपणापासून शाळेपासून जे आपण शिकत आलो, कुठल्याही क्रियेला कुठल्याही ऍक्शनला आपण क्रिया असं म्हणतो. वर्ब्स ऑब्विसली इंग्लिश मध्ये. मग कोणत्या कोणत्या ऍक्शन्स असतात बरं? बघा, वर्ड्स दॅट डिनोट ऍक्शन्स आर कॉल्ड वर्ब्स. कोणते कोणते ऍक्शन्स आहेत? बेसिक पासून स्टार्ट करू. मी जर म्हटलं डान्स, सिंग, टॉक, वॉक, रन, स्विम एक्सेट्रा. लक्ष द्या, डेफिनेशन काय सांगतंय? वर्ड्स दॅट डिनोट ऍक्शन्स आर कॉल्ड वर्ब्स. डान्स करताना ऑब्विसली तुम्ही ऍक्शन करणार, बॉडीची मुवमेंट होणार. सिंग करताना ऑब्विसली टॉक, वॉक, रन, स्विम, या सगळ्या वर्ब्स, हे सगळे जे वर्ब्स आहेत ते परफॉर्म करताना तुम्ही फिजिकली मुवमेंट कराल. म्हणजेच काय, हे नेसेसरी आहे का की ऍक्शन्स जे सांगितलं या वर्ब, या डेफिनेशन मध्ये जे ऍक्शन्स लिहिलं आहे ते नेहमी फॉलो होणार आहे का? नाही. मी जर म्हटलं थिंक, तर थिंक ही क्रिया करताना, विचार करताना तुम्ही फिजिकली मूव्ह होणार आहात का? नाही. तुम्ही एका जागेवर बसून सुद्धा विचार करू शकतात. फॉर दॅट मॅटर मी फक्त स्लीप म्हटलं, स्लीप, अरे एका जागेवर झोपून राहिलं ना, नाही, कोणी कोणी हालचाल करतं, कोणी कोणी नाही करत, पण ते सुद्धा एक नॉन फिजिकल आहे ना. तुम्ही थोडी मुवमेंट करणार आहेत. म्हणजे थिंक तर 100% बिना ऍक्शन वाली आहे, तर ही सुद्धा वर्ब आहे. बरं, पुढच्या स्लाइडवर जाऊया. बघा, हा माणूस काय करतोय? डान्स करतोय. या मॅडम काय करतायत? डान्स आणि सिंग दोघं करतायत, सायमल्टेनियस ऍक्शन करतायत. हा डॉगी काय करतोय? जम्प करतोय. बर्ड फ्लाय करतोय. डॉग काय करतोय? स्विम करतोय. आणि हा माणूस काय करतोय? जॉगिंग करतो आहे, है ना. तर या सगळ्या काय आहेत? ऍक्शन्स आहेत. ऍक्शन्स आहेत म्हणजेच काय आहेत? ते जे करतायत, ते जे परफॉर्म करतायत ते काय आहेत? ते वर्ब्स आहेत, त्या क्रिया आहेत, त्या ऍक्शन्स आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. आता शाळेपर्यंत आपण जे शिकलो होतो ते मी तुम्हाला पहिल्या 2-3 स्लाइड्स मध्ये सांगितलं. पण जे आपण शाळेत नाही शिकलो ते आता शिकूया बँकिंगसाठी. बघा, वर्ब्सला आपण 2 टाइप्स मध्ये क्लासिफाय करतो. एक आहे हेल्पिंग वर्ब, दुसरा आहे मेन वर्ब. मग तुम्ही म्हणाल सर काय आहे बरं, हेल्पिंग वर्ब काय आणि मेन वर्ब काय आहे? सांगतो. बघा, ज्या क्रिया आपण बघितल्या आतापर्यंत, डान्स, सिंग, स्विम, फ्लाय, जम्प, ह्या सगळ्या तुमच्या मुख्य क्रिया आहेत, मेन वर्ब्स आहेत. मी जर एक सिंपल सेंटेन्स फॉर्म केला, आय डान्स, मी नाचतो, म्हणजेच काय, ही तुमची मुख्य क्रिया झाली की नाही? आय डान्स, मी नाचतो, नाचण्याची क्रिया आहे, बरोबर. मग तुम्ही म्हणाल सर मग हे हेल्पिंग वर्बचा यूज कधी होतो? सांगतो. मला जेव्हा म्हणायचं आहे मी नाचतो, मी डायरेक्टली लिहिलं आय डान्स, डायरेक्ट मेन वर्बचा यूज केला. पण जर मला म्हणायचं आहे मी नाचू शकतो, मला जर म्हणायचं आहे मी नाचू शकतो, तर मात्र मला कॅन या शब्दाची गरज पडेल. मला कॅन या शब्दाची हेल्प लागेल. काय लागेल? कॅन या शब्दाची मला हेल्प लागेल. म्हणूनच आपण ह्या टाईपच्या क्रियेला हेल्पिंग वर्ब असं म्हणतो, कारण ते तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स फॉर्म करायला हेल्प करतात, म्हणून त्यांचं नाव हेल्पिंग वर्ब असं आहे. मी जर म्हटलं मी पोहू शकतो, तर मी काय म्हणणार? आय कॅन स्विम. मला जर म्हणायचं आहे की पाऊस पडण्याची शक्यता आहे, पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मी काय म्हणेल? मी म्हणेल इट माइट रेन और इट मे रेन. पाऊस पडण्याची शक्यता आहे, तेव्हा मी म्हणणार इट माइट रेन, पाऊस पडण्याची शक्यता. रेन वर्ब, इकडे रेन वर्ब आहे. म्हणजेच काय मित्रांनो, म्हणजेच काय, तर सोप्या भाषेत जर लक्षात ठेवायचं आहे तर मुख्य क्रिया म्हणजे आय डान्स जेव्हा मी म्हटलं,
फक्त तुम्हाला जर एवढंच म्हणायचं आहे मी पोहतो, मी नाचतो, मी खातो, मी झोपतो, तेव्हा डिरेक्टली तुम्ही मेन वर्ब्स वापराल. पण जेव्हा तुम्हाला काहीतरी एक्सप्रेस करायचं आहे, एक्सप्रेस म्हणजे काय काय एक्सप्रेस करू शकता तुम्ही. जर मला शक्यता दाखवायची आहे, मला जर शक्यता दाखवायची आहे माझ्या सेंटेन्समध्ये, किंवा मला क्षमता दाखवायची आहे, किंवा मला परवानगी मागायची आहे, किंवा मला खात्री दाखवायची आहे सेंटेन्समध्ये, तर मी मॉडल्स या हेल्पिंग वर्बचा यूज करेल. हेल्पिंग वर्बला सुद्धा दोन क्लासिफिकेशन आहेत, एक आहे मॉडल्स आणि दुसरा आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. लक्ष द्या, जेव्हा मला शक्यता, क्षमता, परवानगी, खात्री हे माझ्या सेंटेन्समध्ये दाखवायचं आहे, तेव्हा मी मॉडल्सचा यूज करेल. मॉडल्स कोणते कोणते असतात बरं? कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, मे, माइट आणि मस्ट, हे तुमचे मॉडल्स. प्रायमरी ऑक्झिलरी वर्बचा यूज कधी करणार बरं मी? जेव्हा मला सेंटेन्समध्ये काळ दाखवायचा आहे. काळ जेव्हा मला सेंटेन्समध्ये दाखवायचा आहे, तेव्हा मी प्रायमरी ऑक्झिलरी वर्बचा यूज करणार. मी म्हटलं आय डान्स, आता मी म्हटलं आय एम डान्सिंग, मी नाचतो आहे. आय एम डान्सिंग, मी नाचतो आहे. प्रेझेंट टेन्स दाखवला मी, वर्तमान काळ. मी नाचत होतो, मी नाचत होतो. आय वॉज डान्सिंग, आय वॉज डान्सिंग. काळ दाखवला की नाही? काळ दाखवला की नाही एम आणि वॉजनी? हो दाखवला. एम आणि वॉजने काय दाखवला? काळ दाखवला. म्हणजेच काय, तर जेव्हा मला शक्यता, क्षमता, परवानगी, खात्री हे जेव्हा मला सेंटेन्समध्ये दाखवायचं होतं, तेव्हा मी मॉडल्सचा प्रयोग केला. मला जेव्हा काळ दाखवायचा होता, आय एम डान्सिंग, आय वॉज डान्सिंग, तेव्हा मी प्रायमरी ऑक्झिलरी वर्बची हेल्प घेतली. काय घेतली? हेल्प घेतली. म्हणून ते हेल्पिंग वर्ब्स आहेत. काय आहेत? हेल्पिंग वर्ब्स आहेत. कोणते कोणते आहे बरं? बी, बीन, बीइंग, डू, डज, हॅज, हॅव, इज, एम, आर, वॉज, वेअर. हॅड पण आहे, मेन्शन नाही केलंय. हॅड आहे कारण हॅड सगळ्या सब्जेक्टला लागतो, म्हणून मी मेन्शन नाही केलं. तर हे असतात तुमचे वर्ब्स. काय आहेत? वर्ब्स आणि त्यांचे टाइप्स. एकदा नीट बघून घ्या बरं, एकदा नीट बघून घ्या. पुढे जाऊयात. बघा, लक्ष द्या. मॉडल्स म्हणजे काय? व्हॉट आर मॉडल्स? Modal verbs are helping verbs that are used along with main verbs to represent the ability, possibility, probability of a subject to do an action and emphasize the necessity of an action. सोप्या भाषेत सांगतो, जे आपण शिकलो तेच. ॲबिलिटी म्हणजे क्षमता जर दाखवायची आहे तर, पॉसिबिलिटी अँड प्रोबॅबिलिटी शक्यता दाखवायची आहे तर, एम्फसाइज द नेसेसिटी गरज दाखवायची आहे तर, तेव्हा सुद्धा तुम्हाला मॉडल्सचा यूज करावा लागतो. बघा, आय रन फास्ट, मी जोरात धावतो, मी जोरात धावतो. आता मला पहिल्या सेंटेन्स मध्ये आय डॅश रन फास्ट, मला समजा क्षमता दाखवायची आहे. मला जर क्षमता दाखवायची आहे तर मी काय यूज करणार? मी यूज करणार आय कॅन रन फास्ट. काय यूज करणार? आय कॅन रन फास्ट. मला जर म्हणायचं इट डॅश रेन टू नाईट, आज पाऊस पडू शकतो, कदाचित आज पाऊस पडू शकतो, तर मी म्हणणार इट माइट रेन टू नाईट. इट माइट रेन टू नाईट. यू डॅश स्टडी इंग्लिश, तुला इंग्लिशचा अभ्यास करायला पाहिजे, गरज आहे तुला इंग्लिशचा अभ्यास करण्याची, तेव्हा मी म्हणणार यू शुड स्टडी इंग्लिश. मी म्हणणार यू शुड स्टडी इंग्लिश. तुम्ही म्हणणार सर तुम्ही स्वतःहून कसं काय ठरवलं? तुम्ही इथं मे माइट इकडे का नाही लावला? इट शुड रेन टू नाईट का नाही म्हटले? हा, यू कॅन स्टडी इंग्लिश असं का म्हटलं? असं काय नाही म्हटले तुम्ही? हे तुम्ही स्वतःहून का ठरवलं? त्याच्या मागे एक सिंपल लॉजिक आहे. त्याच्या मागे एक सिंपल लॉजिक आहे. बघा मित्रांनो, लक्ष द्या. सेंटेन्सचा टोन कसा आहे, तुम्हाला ऍक्च्युअली काय एक्सप्रेस करायचं आहे ते या टेबलवरनं तुम्हाला कळेल. मला जर क्षमता दाखवायची आहे, ॲबिलिटी ज्याला आपण म्हणतो, तेव्हा मला कॅनचाच यूज करावा लागेल. मला जर क्षमता दाखवायची आहे तर मला कॅन या मॉडेलचाच यूज करावा लागणार. मग दुसरा सुद्धा कुड पण क्षमतेसाठीच आहे, ॲबिलिटीसाठी आहे. तुम्ही म्हणाल सर कॅन आणि कुड दोघं कसं काय बरं क्षमतेसाठी? सांगतो.
जरीही कॅन आणि कुड दोघंही क्षमतेसाठी आहे मित्रांनो, मी जर म्हटलं आय कॅन लिफ्ट दिस बॉक्स, मी हा बॉक्स उचलू शकतो. आय कॅन लिफ्ट दिस बॉक्स, क्षमता दाखवली. प्रेझेंट टेन्स मध्ये वर्तमान काळातली क्षमता दाखवली तेव्हा मी कॅनचा प्रयोग केला. पण जेव्हा मला भूतकाळातली क्षमता दाखवायची आहे तेव्हा मी म्हणणार, समजा नाही उचलू शकलो, आय कुड नॉट लिफ्ट दिस बॉक्स, मी हा बॉक्स तेव्हा उचलू शकलो नव्हतो. पास्ट मध्ये क्षमता दाखवण्यासाठी मी कुड चा यूज केला आणि प्रेझेंट टेन्स मध्ये आता उचलू शकतो, आय कॅन लिफ्ट दिस बॉक्स. आधी नव्हतं उचलू शकत, आय कुड नॉट लिफ्ट दिस बॉक्स. म्हणजे दोघही क्षमतेसाठीच आहे, पण कॅन प्रेझेंट मध्ये आणि कुड हा पास्ट टेन्स मध्ये. मग दुसरं बघा, मे आणि माइट. मे आणि माइट तुम्ही जर लक्ष दिलं तर एकदा परमिशन कडे लक्ष न देता फक्त पॉसिबिलिटी याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं, मे आणि माइट दोघही शक्यतेसाठी वापरतात, दोघही शक्यतेसाठीच वापरतात. मग सांगा बरं, मे कधी वापरणार आणि माइट कधी? दोघं पण जर शक्यतेसाठीच वापरणार आहे, मे पण शक्यता आणि माइट पण शक्यता, मग यूज कसं करणार? सपोज एक स्टेडियम आहे क्रिकेटचं, क्रिकेटचं स्टेडियम आहे, खूप सारे लोक आहे, खूप सारे लोक त्यात स्पेक्टेटर्स आले असणार, बरोबर, खूप सारे स्पेक्टेटर्स आले असणार. मला सांगा, त्या क्रिकेट स्टेडियम मध्ये समजा 1,00,000 लोक आले आहेत, 1,00,000 ऑडियन्स आहे, स्पेक्टेटर्स आहेत, क्रिकेटची मॅच बघायला आले आहेत. मला सांगा, त्या 1,00,000 मधनं बटवा किती लोक घरी विसरले असणार? मॅच साठी टायमावर पोहोचायचं आहे, ट्रॅफिकला बीट करायचं आहे, तर ऑब्व्हियसली घाईमध्ये बटवा विसरला असणार. लोक बटवा विसरतील 100%. म्हणजेच काय, तर 1,00,000 मधनं आपण जर एक अज्युम करूया, 1,00,000 मधनं 1,000 लोक, चला 100 लोक, 1,00,000 मधनं 100 लोक वॉलेट विसरले, बटवा विसरले, वॉलेट विसरले. आता मला सांगा, हे जे 1,00,000 लोक ऑडियन्स मध्ये आहेत, यांच्यापैकी बॉम्ब किती लोकांनी आणला असेल? क्रिकेट स्टेडियम मध्ये बॉम्ब किती लोकांनी आणला असेल? हा, आतंकवादी कोण असणार? 0 किंवा 1, मॅक्सिमम 1, 0च ऑब्व्हियसली, पण 1 फॉर दॅट सेक, शिकण्यापुरता. म्हणजेच काय, तर वॉलेट विसरण्याचे चान्सेस कमी होते आणि बॉम्ब आणण्याचे चान्सेस अजून कमी होते. शक्यता, रिमोट पॉसिबिलिटी आणि पॉसिबिलिटी, दाट शक्यता आणि कमी शक्यता. समजलं का? एकदम कमी चान्सेस जेव्हा आहे काय होण्याचे, तेव्हा आपण माइटचा यूज करतो. एकदम कमी चान्सेस जेव्हा आहे, कमी शक्यता आहे, तेव्हा आपण माइटचा यूज करतो. म्हणजेच काय, मी कसं फ्रेम करेल याला? 100 people may have forgotten their wallet. 1 person might be carrying a bomb in the stadium. कमी शक्यता माइट, जास्त शक्यता मे. दोघही शक्यतेसाठीच, पण मे आणि माइट वेगळं वेगळं. ठीक आहे. दाट शक्यता ज्याला आपण म्हणतो मराठीत, दाट शक्यता आणि कमी शक्यता, मे आणि माइट. ठीक आहे. आय होप सगळ्यांना समजलं असेल. चला पुढे जाऊया. आता नीट लक्ष द्या. खात्री दिसत असणार तुम्हाला. विल पण खात्रीसाठी आणि शॅल पण खात्रीसाठी. तुम्ही म्हणाल सर आता याच्या मागे काय लॉजिक आहे? मे आणि माइटचं तर कळालं, विल आणि शॅल मध्ये काय आहे बरं सांगतो. लक्षात द्या मित्रांनो, स्टेटमेंट मध्ये म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये जेव्हा मला क्वेश्चन नाही विचारायचं आहे, जेव्हा मला फक्त एक सिंपल स्टेटमेंट, प्लेन स्टेटमेंट लिहायची आहे किंवा बोलायची आहे फॉर दॅट सेक, तर मी म्हणणार आय विल किंवा आय शॅल विन दिस मॅच किंवा विन द मॅच. मी ही मॅच जिंकणार, मला खात्री आहे. तेव्हा मी विल किंवा शॅल दोघांपैकी कुठलाही वापरू शकतो. आय विल विन दिस मॅच, आय शॅल विन दिस मॅच. मी म्हणणार आय विल रीच द ऑफिस बाय 7 AM. मी 7 वाजेपर्यंत नक्कीच ऑफिसला पोहोचणार. यालाच मी आय शॅल पण यूज करू शकलो असतो.
आय शॅल रीच द ऑफिस बाय 7 AM. विल आणि शॅल दोघही एका सिंपल स्टेटमेंट मध्ये मी यूज करू शकतो. आय विल, आय शॅल. आय विल विन द मॅच, आय शॅल विन द मॅच. खात्री आहे मला. आय विल रीच द ऑफिस बाय 7 AM. आय शॅल रीच द ऑफिस बाय 7 AM. खात्री आहे मला. मग तुम्ही म्हणाल सर खात्री आहे तर विल आणि शॅल दोघं वापरू शकता, तर मग फरक काय? विल आणि शॅल मध्ये फरक काय? फरक आहे. जर मला क्वेश्चन फॉर्म मध्ये सेंटेन्स फ्रेम करायचा आहे, जर सिंपल स्टेटमेंट न लिहिता मला क्वेश्चन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स लिहायचा आहे, तेव्हा फरक असतो विल आणि शॅलच्या ऍप्लिकेशन मध्ये. बघा, जर मला म्हणायचं आहे सपोज मेरी वाइफ जो अभी है नहीं बट आएगी भविष्य में, तो अगर आई वो ऑफिस से आई, मैं घर पे पहले पहुंच गया आणि मी तिला म्हटलं थकलेली दिसतेस, कॉफी बनवू का तुझ्यासाठी. मी जर म्हटलं कॉफी बनवू का तुझ्यासाठी, लक्ष द्या, मी जर म्हटलं विल आय मेक कॉफी फॉर यू, लक्ष द्या मित्रांनो, मी जर म्हटलं विल आय मेक कॉफी फॉर यू, तर याचं लिटरल ट्रान्सलेशन झालं मी तुझ्यासाठी कॉफी बनवेल का. असं म्हणेल का कधी मी कोणासाठी? मी तुझ्यासाठी कॉफी बनवेल का? नाही, मला म्हणायचंय मी तुझ्यासाठी कॉफी बनवू का. मग जेव्हा तुम्हाला असं म्हणायचं आहे बनवू का, तेव्हा तुम्हाला शॅलचा उपयोग करावा लागेल. काय करावं लागेल? शॅलचा उपयोग करावा लागेल. शॅल आय मेक सम कॉफी फॉर यू, शॅल आय मेक सम डिनर फॉर यू. बनवू का, बनवेल का नाही. बघा ना, विल आय मेक कॉफी फॉर यू, मी तुझ्यासाठी कॉफी बनवेल का, अरे इररिलेव्हंट आहे, कुछ सेन्स ही नाही बन रहा है, काही सेन्सच नाही बनत आहे त्याचा. म्हणून तुम्हाला इकडे शॅल आय मेक सम कॉफी फॉर यू असं म्हणावं लागेल. मग विल, विल कधी? विल यू जॉइन अस, विल यू जॉइन अस, तुम्ही आम्हाला जॉईन कराल का, तेव्हा तुम्ही विल म्हणू शकता. फ्युचर मध्ये विल यू जॉइन अस, फ्युचर मध्ये. समजलं? ही लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे, ही लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे. बघा, सेंटेन्सच्या एंडला जर वू आहे, एक्झाम्पलने सांगतो, तुझ्यासाठी कॉफी बनवू का, वू आला, शॅल. हा, तुझ्यासाठी काही पाठवू का, शॅल आय सेंड समथिंग फॉर यू. पाठवू का, बनवू का. आणि जर सेंटेन्सच्या एल मध्ये, तुमच्या वर्डच्या एल मध्ये ल आहे, ल, तर तुम्ही विल वापराल. कसं? तू तिकडे येशील का, विल यू कम देर. हा, मला पैसे पाठवशील का, ल, ल, विल यू सेंड सम मनी, विल यू सेंड सम मनी. म्हणजेच वू आहे का, बनवू का, पाठवू का. वू आला तेव्हा तुम्ही शॅल लावला. हा, लागेल का, तुला पैसे लागतील का, विल यू नीड मनी, लागतील का, ल आला शेवटी. मग ल जर आहे शेवटी तेव्हा विल, आणि वू आहे तेव्हा शॅल. चांगली ट्रिक आहे, लक्षात राहिली तुम्हाला तर वेल अँड गुड. मग पुढे बघा, वुड, विनंती, रिक्वेस्ट जेव्हा तुम्हाला करायची आहे तेव्हा तुम्ही वुडचा उपयोग करू शकता. मी जर म्हटलं तू मला ऑफिसला ड्रॉप करशील का, किंवा केलं असतंस का, फॉर दॅट सेक, चला असं करून बघूया, तू मला ऑफिसला ड्रॉप केलं असतंस का. वुड यू हॅव ड्रॉप मी टू द ऑफिस, केलं असतंस का. किंवा क्वेश्चन फॉर्म मध्ये न करता समजा एकदम याच्यापेक्षा सिंपल सेंटेन्स मी घेतला, वुड यू लेंड मी सम मनी, वुड यू लेंड मी सम मनी, मला थोडे पैसे लागतायत, मला थोडे पैसे देशील का. वुड यू लेंड मी सम मनी, काय करतोय, रिक्वेस्ट करतो आहे, विनंती करतो आहे, तेव्हा मी वुड ह्या मॉडेलचा यूज केला, वुड ह्या मॉडेलचा मी यूज केला. रिक्वेस्ट करताना तुम्ही वुडचा प्रयोग करू शकतात. ठीक आहे, पुढे आता बघा, शुड, मस्ट आणि ऑट टू हे तिघ एकाच फॅमिलीला बिलॉंग करतात. हे तिघ एकाच फॅमिलीला बिलॉंग करतात. गरज, नेसेसिटी,
करावंच लागेल. फक्त यांची इंटेन्सिटी वेगळी वेगळी आहे. छोटा भाऊ, मधला भाऊ, मोठा भाऊ असं आहे बेसिकली. जर करावं लागेल पण ठीक आहे नाही केलं तरी चालेल असे जर कंडिशन आहे, म्हणजे किया तो भी चलेगा नहीं किया तो भी चलेगा लेकिन गरज है करने की. म्हणजे मी जर म्हटलं, एकदम सिंपल एक्झाम्पल, समजा माझ्याकडे कोणी फर्स्ट अटेम्प्ट वाला आला, हा फर्स्ट अटेम्प्ट वाला कोणी बँकेत नवीन नवीन उतरला बँकिंग एक्झाम मध्ये आणि माझ्याकडे आला, सर मी अभ्यास कसा करू, हा मी अभ्यास कसा करू. मी म्हणणार बेटा यू शुड स्टडी इंग्लिश. मी काय म्हणेल, यू शुड स्टडी इंग्लिश. फर्स्ट अटेम्प्ट आहे ना, कर अभ्यास. हा फर्स्ट अटेम्प्ट आहे ना, का बरं मी असं म्हणेल यू शुड. नाही जरी केलं पुढच्या वेळेस परत सांगेल असं कर तसं कर, आता इथं वाढव, रीडिंग वाढव, व्हिडिओज बघ जास्त, है ना. पहिला अटेम्प्ट आहे म्हणून मी शुड म्हटलं. गरज आहे तुला इंग्लिश करायची गरज आहे, पण फर्स्ट अटेम्प्ट आहे म्हणून शुड लावला. पण सपोज माझ्याकडे असा विद्यार्थी आला जो 8 वर्षापासून प्रिपेअर करतोय, शेवटचा अटेम्प्ट 1 महिन्याने जरा एज बार होऊन जाणार आहे तो 1 महिन्यात, तो जर माझ्याकडे आला तर मी त्याला काय म्हणेल, यू मस्ट स्टडी इंग्लिश. करावंच लागेल तुला, तेरे पास कोई चारा ही नहीं, यू मस्ट स्टडी इंग्लिश. म्हणजे दोघ्या सेंटेन्स मध्ये फरक काय आहे बरं? फक्त मोडालचा फरक आहे का? नाही, इंटेन्सिटीचा फरक आहे. इंटेन्सिटीचा फरक आहे. माझ्याकडे फर्स्ट अटेम्प्ट वाला जेव्हा आला मी त्याला म्हटलं यू शुड स्टडी इंग्लिश. नाही केलं तरी चालेल पण कर, गरज आहे करण्याची, मार्क्स येतील चांगले तुझे. इकडे तर बापरे करो या मरो की स्थिती आहे, करावंच लागेल नाही तर तुझा लास्ट अटेम्प्ट आहे, तुझी तेरी जिंदगी बेकार हो जाएगी. यू मस्ट स्टडी इंग्लिश. इंटेन्सिटीतला फरक बघा. इथे फक्त नेसेसिटी होतं, इथं काय आहे, ऑब्लिगेशन आहे, भाग पाडणारी स्थिती आहे. वर काय आवश्यकता गरज, खाली काय भाग पाडणारी स्थिती आहे. भाऊ तुला करावंच लागेल, तुला करावंच लागेल. तुम्ही म्हणाल सर ऑट टू काय आहे? लक्षात ठेवा शुड आणि ऑट टू तुम्ही वापरू शकता ऑल्टरनेट, म्हणजे एकतर शुड किंवा ऑट टू, काही जास्त फरक नाही, काय असा काय वेगळा वर्ड नाही येतो. शुडचाच भाऊ आहे. ऑट टू आणि शुड दोघेही तुम्ही वापरू शकता. जे शुडचं ऍप्लिकेशन आहे तेच ऑट टूचं ऍप्लिकेशन आहे. एकदा नीट या टेबलला बघून घ्या, एकदा नीट या टेबलला बघून घ्या. हा परमिशन राहिला आहे आपलं, ऑब्विसली सांगायची गरज नाही. आपण ऑब्विसली मे आय कम इन, मी आत येऊ का, मे आय कम इन असं म्हणतो है ना. मे आय गो देअर, मे आय गो टू टॉयलेट फॉर दॅट सेक. आपण शाळेत असताना हेच म्हणायचो ना टीचर्सला, सर्सला, मे आय गो टू टॉयलेट, मे आय गो टू टॉयलेट घडी घडी म्हणायचो. तर तेच आहे, परमिशन मागताना आपण मेचा यूज करतो. ठीक आहे, फक्त मागताना नाही, फक्त परमिशन मागताना नाही तर परमिशन देताना सुद्धा आपण मेचा यूज करतो. कसं मला सांगा. ऑब्विसली समजा मी बॉसच्या कॅबिन मध्ये चाललो तर मी म्हणेल सर मे आय कम इन, तेव्हा बॉस काय रिप्लाय देतील, येस यू मे, येस यू मे. म्हणजेच काय तर मे हा शब्द फक्त परमिशन मागताना नाही, परमिशन ग्रँट करताना सुद्धा आपण मेचा यूज करतो. ठीक आहे, मे आय कम इन, येस यू मे. मे आय गो टू टॉयलेट, येस यू मे. परमिशन घेताना आणि देताना दोघंही मेचा यूज करतात. ठीक आहे, चला एकदा नीट बघून घ्या बरं. चला मग पुढे जाऊया. हे बघा छोटीशी एक्सरसाइज आहे, छोटीशी एक्सरसाइज आहे बघा, लक्ष द्या, लक्ष द्या. डॅश यू बी एबल टू ब्रिंग युअर अम्ब्रेला वेन यू कम. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हा मधला जो टेबल आहे तो नीट बघायचा आहे. क्षमता दाखवणार आहे त्या सेंटेन्स मध्ये का, शक्यता दाखवणार आहे का, खात्री का, विनंती का, गरज, आवश्यकता की भाग पाडणारी स्थिती. सेंटेन्सचा टोन जर तुम्ही ओळखला तर तुम्हाला अप्रोप्रिएट मॉडेल त्या ब्लँक मध्ये फिल करता येणार. बघा बरं एकदा. डॅश यू बी एबल टू ब्रिंग युअर अम्ब्रेला वेन यू कम. शुड किंवा वुड. शुड कशासाठी होतं बरं, गरज आवश्यकतेसाठी, आवश्यकतेसाठी शुड होता. आणि परवानगी सॉरी वुड ना, वुड काय रिक्वेस्ट साठी वुड होता है ना, रिक्वेस्ट साठी वुड होता. मग सांगा बरं
सेंटेन्सचा टोन काय आहे? येताना छत्री घेऊन येशील का? हा, रिक्वेस्ट करतोय ना, येताना प्लीज छत्री घेऊन येशील का? तर मग रिक्वेस्ट साठी शुड आहे का वुड आहे? ऑब्विसली वुड आहे, ऑब्विसली वुड आहे. म्हणून इकडे वुड यू बी एबल, वुड यू बी एबल टू ब्रिंग युअर अम्ब्रेला वेन यू कम? येताना छत्री आणू शकतोस का? वुड. प्रिया डॅश अपोलोजाइज फॉर हर मिस्टेक. प्रिया तिच्या मिस्टेक साठी माफी मागू शकते का माफी मागायला हवी? मला सांगा, कॅन कशासाठी होता? क्षमतेसाठी. आणि शुड, शुड गरज आवश्यकतेसाठी. मला सांगा, प्रियाने तिच्या मिस्टेक साठी माफी मागायला हवी का प्रिया तिच्या मिस्टेक साठी माफी मागू शकते? मागायला हवी. म्हणजे गरज आहे, आवश्यकता आहे. प्रिया शुड, प्रिया शुड apologize for her mistake. बरोबर. You dash work hard to succeed. तू सक्सीड होण्यासाठी कदाचित मेहनत करशील का? सक्सीड होण्यासाठी तुला मेहनत करायलाच हवी, ऑब्विसली करायलाच हवी, म्हणजे भाग पाडणारी स्थिती. म्हणून इकडे यू मस्ट वर्क हार्ड टू सक्सीड. हा मॉडेल लागणार, हा मॉडेल लागणार. आता हा सेंटेन्स आपण केलेला आहे. डॅश आय मेक सम कॉफी फॉर यू. मी तुझ्यासाठी कॉफी बनवेल का? का मी तुझ्यासाठी कॉफी बनवू का? ऑब्विसली बनवू का. वू साठी काय होतं? शॅल होतं. वू साठी काय होतं? शॅल होतं. शॅल आय मेक सम कॉफी फॉर यू. बरोबर. आय डॅश पुल द डोर बिकॉज इट इज जॅम्ड. दरवाजा जाम असल्याने तुम्ही दरवाजा उघडू शकाल का नाही उघडू शकाल? नाही उघडू शकणार, ऑब्विसली दरवाजा जॅम आहे. आय डॅश पुल द डोर बिकॉज इट इज जॅम्ड. आय कॅनॉट पुल द डोर. मॉडल पण नेगेटिव्ह वाला. आय कॅनॉट पुल द डोर बिकॉज इट इज जॅम. दरवाजा जॅम झाल्यामुळे मी तो दरवाजा उघडू शकत नाही आहे. यू डॅश टॉक टू स्ट्रेंजर्स. अज्ञात व्यक्तीशी, अज्ञात व्यक्तीशी तुम्ही बोलायला पाहिजे का नाही बोलायला पाहिजे? म्हणजे स्थिती आहे, गरज आवश्यकता आहे, पण करायची का नाही करायची? ऑब्विसली नाही करायची. यू शुड नॉट टॉक टू स्ट्रेंजर्स. डॅश आय कम इन. मी आत यायलाच हवं का? का मी आत येऊ का? ऑब्विसली मी आत येऊ का? परमिशन मागतायत, म्हणून इकडे मी येणार. काय येणार? मी येणार. म्हणजेच सेंटेन्सचा टोन कसा आहे त्यानुसार आपल्याला अप्रोप्रिएट मॉडेल यूज करावा लागतो. एकदा नीट बघा, एकदा नीट बघा. जे आपण केले सेंटेन्सेस, जे आपण चार्ट बघितला, जो क्षमता, शक्यता, विनंती, खात्री, त्यावरच बेस्ड आहे. आणि त्यावरच बेस्ड असतं ऍक्च्युली सेंटेन्सचा टोन काय आहे त्यानुसार तुम्हाला अप्रोप्रिएट मॉडेल हा फिल करावा लागतो. ठीक आहे. आय होप सगळ्यांना मॉडेल्स काय असतात, टोनच्या अनुसार आपण मॉडेल कसा यूज करतात हे समजलं असेल. चला पुढे जाऊया. मग पुढे जाऊया. हेल्पिंग वर्ब म्हणजेच प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. हा जो हेल्पिंग वर्बचा सेकंड टाइप होता, याचा अर्थ काय, ते काय असतात? हेल्पिंग वर्ब्स हेल्प द मेन वर्ब ऑफ अ सेंटेन्स बाय ऍडिंग ग्रॅमॅटिकल इन्फॉर्मेशन टू इट लाईक टेन्स और व्हॉइस फॉर दॅट सेक. आपण बघितलं होतं, काळ जर तुम्हाला दाखवायचा आहे, काळ टेन्स, तर आपण प्रायमरी ऑक्झिलरी वर्बचा यूज करतो. बघा, ही सिंग्स, तो गातो, तो गाणं गातो आहे. ही इज सिंगिंग, तो गाणं गात होता. ही वॉज सिंगिंग. आय हॅव फॉरगॉटन माय पासवर्ड, मी माझा पासवर्ड विसरलो आहे. आय हॅव फॉरगॉटन माय पासवर्ड. टेन्स जेव्हा तुम्हाला दाखवायचा होता तेव्हा तुम्ही प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्सचा हेल्प घेतली, त्यांची हेल्प घेतली तुम्ही. गातो आहे, गात होतो, विसरलो आहे. काळ दाखवला, काळ दाखवला तेव्हा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. आता हा एक छोटासा टेबल आहे. पुढे जाण्याच्या पूर्वी हा टेबल एकदा नीट बघा तुम्ही. हा टेबल एकदा नीट बघा.
काय लिहिलंय मी त्यात, ही शी इट इज वॉज हॅज असं लिहिलंय आणि यू वी दे आणि आर वेअर हॅव असं लिहिलंय. याचा अर्थ काय, हा टेबल काय सांगतो तुम्हाला, हा टेबल हे सांगतो मित्रांनो की ही, शी आणि इट च्या एक्झॅक्ट राईट साईडला, यांना लागून लगेच राईट साईडला, लगेच बघा मी स्ट्रेस करतो यावर, यांना लागून यांच्या लगेच राईट साईडला ही, शी आणि इटला कधीच आर वेअर आणि हॅव नाही लागू शकत. यांच्या डिरेक्ट राईट साईडला कधीच आर वेअर आणि हॅव नाही लागू शकत. यांच्या डिरेक्ट राईट साईडला फक्त आणि फक्त इज, वॉज आणि हॅज लागू शकतो. हॅड हा सगळ्यांनाच लागतो बरं, हॅड हा सगळ्यांनाच लागतो म्हणून लिहिला नाहीये. हॅड, HAD, हॅड सगळ्यांनाच लागतो. शी, इज, वॉज आणि हॅज. इट, इज, वॉज आणि हॅज. हे प्लीज लक्षात ठेवा. पुढे कामा येणार आहे आपल्याला. ठीक आहे, चला पुढे बघा. यू, वी आणि दे. लक्षात ठेवा, यू, वी आणि दे यांच्या एक्झॅक्ट राईट साईडला कधीच इज, वॉज आणि हॅज नाही लागू शकत. यू, वी आणि देच्या एक्झॅक्ट राईट साईडला फक्त आणि फक्त आर, वेअर आणि हॅव हेच लागू शकतं. आर, वेअर आणि हॅव हेच लागू शकतं. तुम्ही म्हणाल सर तुम्ही इकडे आम्हाला दिसत नाही, आय लिहिलेलं नाही, तुम्ही आय लिहिलेलं नाही. हो, आय नाही लिहिलं कारण आय हा कच्चा लिंबू आहे. आय म्हणतो मी ह्या टीमकडनं पण खेळेल, आय म्हणतो मी ह्या टीमकडनं पण खेळेल आणि आयचे एक सेपरेट रूल्स पण आहे. ठीक आहे, कॉमन कीपर, कॉमन बॅट्समन, कॉमन बॉलर पण आहे तो, पण अंपायर पण आहे. बघा कसं आय काय म्हणतो, आय म्हणतो आता या टेबल मधनं मला एक सिलेक्ट करायचं आहे तर मी हॅज सिलेक्ट करतो. ठीक आहे, हॅज नाही हॅव करतो. बदलला परत विचार त्याचा. आय म्हणतो मी हॅव लावेल माझ्या बाजूला. ठीक आहे, मग आय म्हणतो मी वॉस पण लावतो, चला घेऊन टाकतो. आय म्हणतो मी वॉस पण लावतो आणि यांच्यापैकी जे कोणाकडेच नाही ते पण एक माझ्याकडे पाहिजे. आय म्हणतो मी एम पण लावणार. आय काय म्हणतो, मी एम पण लावणार. परत आईची एक कंडिशन आहे, आय म्हणतो मला वेअर पण लावायचा. आय काय म्हणतो, मला वेअर पण लावायचा. कधी, इमॅजिनरी सेंटेन्स मध्ये. काश मी प्रधानमंत्री होता, काश मी प्रधानमंत्री असतो. जेव्हा असे इमॅजिनरी सेंटेन्स आहे तेव्हा आयच्या पुढे वेअर लागतो. काय लागतो, वेअर लागतो. म्हणजेच काय बघा, याने खालून पण एक घेतला, याने इथून पण एक घेतला, याने स्वतःचा पण एक वर्ड लावला आणि याने कंडिशन पण ठेवली, स्टार मारून कंडिशन अप्लाय. भाऊ मला वेअर पण पाहिजे, मला वेअर पण पाहिजे. ठीक आहे, आय विश आय वर दी प्राईम मिनिस्टर म्हणजे इमॅजिनरी सेंटेन्स. जेव्हा इमॅजिनरी सेंटेन्स असेल तेव्हा आयला वेअर लागतो. काश मैं पंछी होता, आय विश आय वर अ बर्ड. आय वॉज नाही, आय वर अ बर्ड. हा टेबल एकदा नीट बघा, हा टेबल एकदा नीट बघा आणि लक्षात ठेवा मी स्ट्रेस केलं होतं याच्यावर की हिच्या एक्झॅक्ट राईट साईडला इज, वॉज आणि हॅज नाही लागू शकत. तुम्ही म्हणाल सर आम्ही तर असे खूप सेंटेन्स बघितले आहे जिथे ही, शी, इट नंतर हॅव लागला आहे. बघितला असेल, पण ही, शी, इटच्या एक्झॅक्ट राईट साईडला कधीच हॅव नसेल आला. बघा सांगतो, मी जर म्हटलं ही डॅश हॅव फॉरगॉटन द पासवर्ड, तो कदाचित पासवर्ड विसरला असेल. बघा मित्रांनो लक्ष द्या, इथं हॅव लागला आहे, इथं हॅव लागला आहे, पण तो हीच्या एक्झॅक्ट राईट साईडला लागला का, नाही लागला. हीच्या एक्झॅक्ट राईट साईडला कधीच हॅव, आर आणि वेअर नाही लागू शकत. मी म्हणणार ही माइट हॅव फॉरगॉटन हिज पासवर्ड, तो कदाचित त्याचा पासवर्ड विसरला असेल. मी जर म्हटलं तिकडे नक्कीच पाऊस पडला असेल, तिथे नक्कीच पाऊस पडला असेल, तिथे नक्कीच पाऊस पडला असेल, मी म्हणाल इट मस्ट हॅव रेन्ड देयर, इट मस्ट हॅव रेन्ड देयर. जर तुम्ही लक्ष दिलं तर ही, शी आणि इट च्या एक्झॅक्ट राईट साईडला तर हॅव नाही लागत, पण
त्यांच्या दोघांमध्ये काय आलं? माइट, मस्ट काय आहे? मॉडल आहे की नाही? आपण आता तर शिकलो माइट आणि मस्ट काय आहेत? मॉडल आहेत. याचाच अर्थ काय? याचाच अर्थ हा मित्रांनो, ही, शी आणि इट यांच्यानंतर हॅव लागतो, पण डिरेक्टली राईट साइडला कधीच नाही लागत. डिरेक्टली राईट साइडला कधीच नाही लागत. त्यांच्यामध्ये एक मॉडल येणं कंपल्सरी आहे. त्यांच्यामध्ये एक मॉडल येणं कंपल्सरी. मग तो कुठलाही मॉडल असो, कॅन, कुड, शॅल, शुड, मे, माइट, मस्ट. मॉडल ही, शी आणि इटच्या डिरेक्ट राईट साइडला हॅव कधीच नाही लागत. एक सोडून लागू शकतो. मध्ये मॉडल येणं कंपल्सरी आहे. मध्ये मॉडल येणं कंपल्सरी आहे. चला मग मला सांगा ह्या सेंटेन्सला कसं करणार बरं? ह्या सेंटेन्सची अप्रोच कशी पाहिजे? प्रोनाउन मेथडने जातो मी नेहमी. इथं बघा, मी तुम्हाला हे मुद्दामूनच दिलं, ही, शी, इट, यू, वी, दे. कारण जर तुम्ही लक्ष दिलं, सुरेश डॅश डुईंग हिज होमवर्क. आता ह्या टेबलमध्ये तुम्हाला कळतंय की सुरेशला मी ही हा प्रोनाउन लावू शकतो. सुरेश मुलगा आहे, ऑब्विसली एवढं तर आपण शिकलोच आहेत ना की मुलाला ही वापरतो. मग मला सांगा, मी ऑप्शन दिले इज एम आर. मी तुम्हाला ऑप्शन काय दिले? इज एम आर. आणि मी सुरेशला ही वापरू शकतो. इज एम आर. आर तर लागू नाही शकत हिला, उडाला. एम तर फक्त आयला लागतो, उडाला. उरला इज. उरला काय? इज. म्हणजेच याचा आन्सर तुम्ही काय लिहिणार? सिंपल आहे, सुरेश इज डुईंग हिज होमवर्क. इज एम आर जर ऑप्शन आहे तर सुरेशला ही सबस्टिट्यूट करून तुम्ही याचा आन्सर करू शकता. अनिता डैश कंप्लीटेड हर होमवर्क. अनिता डैश कंप्लीटेड हर होमवर्क. अब अनिता कौन है? लड़की है, तो शी लगा सकते हो. मग मग कोणता कोणता लागू शकतं? इज, वॉज आणि हॅज. इज, वॉज आणि हॅज मी यूज करू शकतो. आहे का ऑप्शन मध्ये इज, वॉज आणि हॅज? हा, हॅव तर नाही लागू शकत, डायरेक्ट नाही लागू शकत, मॉडल पाहिजे. उरला हॅज. अनिता हॅज कंप्लीटेड हर होमवर्क. शी लगा सकता था मैं. शी हा प्रोनाउन सबस्टिट्यूट करू शकलो असतो. माय फ्रेंड्स. माय फ्रेंड्स. माय फ्रेंड्सला कुठला प्रोनाउन लावू शकता बरं? फ्रेंड्स आहे, प्लुरल आहे. दे लावू शकता की नाही? ऑब्विसली लावू शकतात ना. दे डॅश गोइंग टू गोवा. इज लावू शकतो का मी? नाही. एम लावू शकतो का? नाही. दे आर गोइंग टू गोवा. म्हणजेच काय, बेसिक आहे. जर तुम्हाला नसेल जरी कळत की कुठं काय वापरायचं आहे, पण हा टेबल जर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, तर ह्या टेबलवरनं सुद्धा तुम्ही याचा आन्सर फाइंड करू शकत असतात, करू शकले असते. दे आर गोइंग. दे आर गोइंग. डॅश यू वॉन्ट माय नंबर. हॅज कसं लागणार? डू यू वॉन्ट माय नंबर. डू यू वॉन्ट माय नंबर. द एम्प्लॉईज डॅश कॉल्ड ऑफ द हंगर स्ट्राईक. परत एम्प्लॉईज प्लुरल आहे, यांना मी कुठला प्रोनाउन लावू शकतो? दे लावू शकतो. मग जर मी दे लावू शकतो यांना, तर हॅज तर लागणार नाही, इस पण नाही लागणार. हॅज लागणार नाही, इस पण नाही लागणार. आर, वेर आणि हॅव लावू शकतो. आर, वेर आणि हॅव लावू शकतो. दे हॅव कॉल्ड. दे हॅव कॉल्ड ऑफ दी हंगर स्ट्राईक. दे हॅव कॉल्ड ऑफ दी हंगर स्ट्राईक. जर तुम्ही नीट लक्ष दिलं, जर तुम्ही नीट लक्ष दिलं, तर हॅव नंतर इकडे बघा कॉल्ड आहे, इकडे सुद्धा हॅज होतं, त्यानंतर कंप्लीटेड आहे. याचा अर्थ काय? दोघं V3 आहे. तुम्ही म्हणाल सर V3 काय आहे, आम्हाला माहित नाही. सांगतो बघा. जे आपण वर्ब्स केले, जे बेसिक वर्ब्स जे आपण आतापर्यंत बघितलं, त्याचे 5 टाइप्स आहेत. वर्बचे किती टाइप्स आहेत? 5 टाइप्स असतात. कुठले कुठले असतात ते? V1, V2, V3, V4 आणि V5 असे वर्ब्सचे 5 टाइप्स असतात. तुम्ही म्हणाल सर काय असतं, आम्हाला काय माहित नाहीये 5 टाइप वगैरे काय असतात. बघा हा टेबल, बघा हा टेबल नीट बघा.
V1च्या पुढे मी ब्रॅकेटमध्ये प्रेझेंट टेन्स लिहिलेला आहे, V2ला मी पास्ट टेन्स लिहिला आहे, V3ला मी पार्टिसिपल लिहिला आहे, V4ला मी ING लिहिलंय आणि V5ला फक्त S आणि ES लिहिला आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो की V5 सुद्धा हा प्रेझेंट टेन्स साठीच यूज होतो. V5 सुद्धा प्रेझेंट टेन्स साठीच यूज होतो. मग फरक काय? जर V1 पण प्रेझेंट टेन्स साठी आहे आणि V5 पण. लक्ष द्या, ही शी आणि इट, ही शी आणि इट हे जर असेल तुमचं सब्जेक्ट, त्याला तुम्ही V5 लावू शकता. आणि आय यू वी आणि दे जे आपण टेबल बघितला ना तोच मागचा, आय यू वी आणि दे असेल तर त्यांना मी V1 लावू शकतो. काय लावू शकतो? V1. एकदम सोपं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, एक सिंपल एक्झाम्पल देतो. ऍक्ट हा शब्द जर आपण निवडला, ऍक्ट V1, मी म्हटलं आय ऍक्ट इन अ मूवी, मी मूवीत काम करतो, आय ऍक्ट इन अ मूवी. पण आयच्या जागी जर शी असतं तर म्हटलो, मी म्हणणार शी ऍक्ट्स इन अ मूवी. याचाच अर्थ काय? ऍक्ट काय आहे? V1 आहे आणि ब्रॅकेटमध्ये जे लिहिलं आहे S किंवा ES म्हणजेच V1 प्लस S किंवा ES म्हणजे ऍक्टला आपण S लावला, ऍक्टला आपण S लावला आणि त्याचं ऍक्ट्स झालं. तुम्ही म्हणाल सर ES काय आहे? मग ES का बरं आहे? सोपा आहे. जर गो हा शब्द आहे त्याला जर मी ES लावला तर तो गोज होतो. म्हणजेच काही काही शब्दांना आपण ES लावतो आणि काही काही शब्दांना आपण फक्त S लावतो, म्हणून S/ES असं लिहिलेलं आहे. म्हणजेच आय यू वी दे असेल तर V1, आय ऍक्ट इन अ मूवी, यू ऍक्ट इन अ मूवी, दे ऍक्ट इन अ मूवी, वी ऍक्ट इन अ मूवी, ही ऍक्ट्स इन अ मूवी, शी ऍक्ट्स इन अ मूवी. कुत्रा असेल फॉर दॅट सेक तर इट ऍक्ट्स इन अ मूवी. ठीक आहे, म्हणजेच ही शी इटला आपण V5 लावतो आणि आय यू वी देला आपण V1 लावतो. ठीक आहे, चला मग तुम्ही म्हणाल हे V2 काय आहे सर? हे पास्ट काय आहे? सिंपल आहे, ऍक्टेड केलं मी, ऍक्टचं ऍक्टेड झालं. जेव्हा मला काळात म्हणायचे दे ऍक्टेड इन अ मूवी, ते मूवीत काम करत होते. दे ऍक्टेड इन अ मूवी, ते मूवीत काम करत होते. शी ऍक्टेड इन अ मूवी म्हणजेच ही शी इट आय वी यू दे याला पास्ट टेन्स मध्ये काही संबंध नाही, दोघांना लावू शकतात सिंपल पास्ट मध्ये. दे ऍक्टेड इन अ मूवी, शी ऍक्टेड इन अ मूवी, वी ऍक्टेड इन अ मूवी, यू ऍक्टेड इन अ मूवी, सगळ्यांना ऍक्टेड लागू शकतं. फक्त एक फंडा आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने, तो हा की V3 जो आहे, V3 ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये तो फक्त आणि फक्त हॅज, हॅव आणि हॅड नंतरच लागतो. खूप सारे प्रश्न बँकिंग इंग्लिश मध्ये तुम्हाला याच्यावर सापडणार. हॅज नंतर V3 लागतो, हॅव नंतर V3 लागतो आणि हॅड नंतर सुद्धा V3च लागतो. काय लागतो? V3च लागतो. ठीक आहे, बघा तर हे काही वर्ब्स आहेत, यांचे आपण वर्ब फॉर्म्स करणार आहोत. एवढं बेसिक पासून का जातो आहे मी? कारण नेसेसरी आहे. मुलं, पोरं, स्टुडंट्स विसरून गेलेले असतात. हे आपण कधीतरी वाचलं आहे असं 11वी 12वीत म्हणा, शाळेत म्हणा. हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला वर्ब फॉर्म नसतील माहिती तर स्पॉट द एरर मध्ये आणि क्लोज टेस्ट मध्ये तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात. म्हणून याचे V1, V2, V3, V4, V5 करणं गरजेचं आहे. मी म्हटलं ऍडमायर, ऍडमायरचा V2 असतो ऍडमायर्ड, V3 सुद्धा असतो ऍडमायर्ड. V4 सोपा आहे. V4 ला काय करतो आपण? V1 प्लस ING करतो. म्हणजेच काय तर हा जो V1 आहे ना तुमचा, याला आपण ING लावून V4 बनवतो. म्हणजे याचं काय होऊन जाणार? ऍडमायरिंग आणि याचं होऊन जाणार ऍडमायर्स. काय होणार? ऍडमायर्स. नेक्स्ट बघा बरं, ट्राय करा अलाउचं.
बघा मित्रांनो, सोपा आहे. अलावचं V2 होणार अलाउड, V3 परत अलाउड, V4 सोपा आहे, V1 नंतर ING लावायचा आहे अलाविंग, आणि V5 अलाउज होऊन जाणार. काय होऊन जाणार? अलाउज होऊन जाणार. मग बघा नेक्स्ट आहे आस्क, विचारणे. विचारणे सोपा आहे, आस्क्ड, आस्क्ड, आस्किंग आणि आस्क्स. बरोबर. आता लक्ष द्या, हा शब्द काय आहे बरं? हा शब्द काय आहे? आपल्याला प्रायमा फेशी असं वाटेल की हा बाथ, आंघोळ शब्द आहे. तो बाथ नसून ते बेद आहे. काय आहे? बेद आहे. दोघांमध्ये फरक आहे. बाथ म्हणजे आंघोळ, बाथ म्हणजे आंघोळ, पण बेद म्हणजे आंघोळ करणे. मग क्रिया कोणती झाली बरं? आंघोळ की आंघोळ करणे? ऑब्विसली आंघोळ करणे, काहीतरी करणं, ऍक्शन, हे वर्ब आहे. म्हणून बेद, आंघोळ करणे ही क्रिया झाली, बाथ नाही. बाथ नाही, बेद, आंघोळ करणे. त्याचं V1, V2, V3, V4, V5 सोपा आहे, सोपा आहे. V2 असतो बेद्ड, V3 सुद्धा सेम बेद्ड. V4 BATHING असतं, पण हे बाथिंग नसतं, हे बेदिंग असतं. काय असतं? बेदिंग. तो जर आंघोळ करतो आहे तुम्हाला म्हणायचं तर तुम्ही म्हणाल ही इज बेदिंग. काय म्हणणार? ही इज बेदिंग. आता वेस्टर्न कंट्रीजचे लोक बघा बीच वर चालले जातात है ना, शॉर्ट्स घालून, शॉर्ट कपडे घालून, तर दे आर सन बेदिंग, उन्हात आंघोळ करतायत. सन बाथिंग नाही, सन बेदिंग, उन्हात आंघोळ करतायत. ठीक आहे. त्याचा V5 असणार बेज, BATHES, येस लावला. बिलीव, विश्वास करणे, बिलीव्ड, बिलीव्ड, बिलिव्हिंग आणि बिलीव्स. ठीक आहे. मग हे काय आहे बरं? ब्लीड. ब्लीड म्हणजे रक्त येणं, रक्त येणे, येणे, क्रिया, ऍक्शन, ब्लीड, रक्त येणे. लक्षात ठेवा, मी खूप जणांना चुकीचं बोलताना ऐकलंय, त्याचं ब्लडिंग होतंय, त्याचं ब्लडिंग होतंय. नाही, त्याचं ब्लडिंग नाही होतंय, त्याचं ब्लीडिंग होतंय. ब्लीडचा V2 असतो ब्लेड. ही ब्लेड, रक्त येत होतं त्याचं. ही हॅड ब्लेड अ लॉट, खूप जास्त रक्त आलं होतं त्याचं. ब्लीड, ब्लेड, ब्लेड, ब्लीडिंग आणि ब्लीड्स. ब्लडिंग नाही, ब्लडिंग नाही, ब्लीडिंग असतं ते. ठीक आहे. ब्रेक, तुटणं, ब्रेकचा V2 ब्रोक, ब्रेकचा V2 ब्रोक. आय ब्रोक दी ग्लास, मी काच तोडला, काचेचा ग्लास तोडला. आय ब्रोक दी ग्लास. आय हॅड ब्रोकन दी ग्लास, म्हणजेच हॅड नंतर V3. ब्रेकचा V2 ब्रोक, V3 ब्रोकन. V3 सोपा आहे, V4 सोपा आहे, सॉरी. ब्रेकला ING लावायचा, V1 प्लस ING असतं, V1 प्लस ING असतं, म्हणून ब्रेकिंग आणि ब्रेक्स. ब्रिंग, आणणे चा V2 असतो ब्रॉट, V3 पुन्हा ब्रॉट, V4 असतो ब्रिंगिंग आणि V5 असतं ब्रिंग्स. बिल्ड, बांधणे, बिल्डचा V2 असतो बिल्ट विथ T, V3 परत बिल्ट, BUILT, T फॉर टमेटो, बिल्ट, बिल्ट. V4 असतं बिल्डिंग. का बरं बिल्डिंग? कारण V1 प्लस ING, V4, आणि V5 बिल्ड्स. बाय म्हणजे विकत घेणे, याचा V2 असतो बॉट, V3 परत बॉट, V4 असतं बाईंग, कारण V1 प्लस ING आणि बाईज, V1 प्लस S. क्रायचा क्राईड, पुन्हा क्राईड, क्राईंग आणि क्राईस. कॅच, क्रिकेट बघतोच आपण, कॉट, कॉट,
कॅचिंग आणि कॅचेस, ES लावला, कॅचेस. ठीक आहे. तर असे भरपूर वर्ड्स अजून आहेत ज्यांचे आपल्याला V1, V2, V3, V4, V5 करणं गरजेचं आहे, कारण यातच तुम्हाला स्पॉट द एरर्स पण दिसणार. V2 च्या जागी V3 दिलेला असेल किंवा V3 च्या जागी V2 दिलेला असेल, त्यात स्पॉट द एरर्स फाइंड करावे लागतात तुम्हाला एक्झाम मध्ये. ठीक आहे. तर वर्ब्सची आपण बेसिक सुरुवात केली. त्याचे 5 टाइप्स असतात ते आपण बघितलं. काही वर्ड्सचे आपण 5 टाइप्स त्याचे लिहून पण काढले. अजून वर्ड्स आहेत ते देखील करूया पुढच्या लेक्चरमध्ये. स्टे ट्यून्ड.